नमस्कार, राम राम मंडळी. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? मजेत असलंच पाहिजे बरं का. तो नवस म्हणजे फेडण्यासाठी मी आज गावी आलेली आहे. 1.5-2 वर्षापूर्वी मी खूपच आजारी होती. घरातले सगळे टेन्शन मध्ये होते. एवढी आजारी होती की आमच्या सासूबाईंनी ना नवस बोलून टाकला. म्हणजे इथं बुद्रुक साहेबांचं, पीर बाबांचं आहे मस्जिद, तर तिथे सगळेजण खूप मानतात आणि तो नवस पूर्ण होतोच होतो. तर काही आमच्या सासूबाईंनी असा नवस केला की काही लोकांना मी जेवायला घालेन. तर तो आता नवस पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. तर बघा, 5.25 मूठ म्हणजे असं हातामध्ये पीठ घेऊन असं मूठ म्हणजे 5.25 मूठ हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं नाही आणि ह्या रोट्या मी बनवायला घेतलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये तेल लावायचं नाही ना मीठ घालायचं नाही, फक्त आपल्याला ह्या अशा रोट्या बनवायच्या. तर अशा सगळ्या प्रकारच्या रोट्या बनवून घेणार आहे. बघा, नुसतं ह्याला असं गोल राऊंड, आपण सुक्या रोट्या कशा बनवतो तशाच बनवायच्या आहेत. तर अशा मी सगळ्या रोट्या बनवून घेते आता. आणि रोट्या बनवून झाल्यानंतर त्याचा बनवायचा आहे आपल्याला मलिदा. बनवायचा आहे आपल्याला. तर तो मलिदा बनवण्यासाठी मग ते कसं करतात, तर मलिदा बनवतात ते मी तुम्हाला दाखवते. सध्या मी सगळ्या रोट्या बनवून घेते. मटणाचं कालवण बनवायचंय आणि आत्ता लाईट आलेली आहे. गावाकडे लाईट नसते बरं का. तर बघा, व्हिडिओ काढायसाठी कोणी नव्हतं, पण आता आला मुलगा, त्यासाठी हे खोबरं आणि तेजपत्ता हे मी फक्त वाटण करून घेतलंय. तर याचं आहे लसूण, अद्रक, तेजपत्ता आणि हे कोथिंबीर. तर हा मटण बनवण्यासाठी हा मी मसाला आता सगळा वाटण करून घेते. गावाकडे सकाळी 5ला लाईट गेलेली, ते आता 9:30ला लाईट आलेली आहे. हा मसाला वाटण करून घेते. मग कालवण बनवायचं ते कसं ते बघा. आता भाकरी वगैरे सगळं झालेलं आहे. तर बघा, मटणाचं कालवण बनवायचंय. हे मटण चिरून ठेवलेलं आहे इथं. हा, आणि इथे कांदा चिरलेला आहे आणि हा पातेला एवढं मसाला वाटण केलाय. 2 धना पावडरचे पॅकेट, हळद आहे आणि मीठ आहे. हा घेतलेला आहे तेलाचा डब्बा आणि वरती असं सावलीसाठी बांधलेलं आहे, शेड दिलेला आहे. असं हे मटण बघा चिरून ठेवलेलं. हा, आता इथं माझे मोठे दीर आहेत, माझा मोठा भाऊ आहे, बाबा आहेत उभे. तेल घालतायत पातेल्यामध्ये. एवढं मोठं कालवण तर आपलं काय जमणार नाही. कांदा टाकून घेतला. सगळेजण आपला वेगवेगळा अंदाज लावतात. एवढं मोठं कालवण करायचं म्हटल्यानंतर सगळेजण वेगवेगळा अंदाज लावतात. कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा तेलात, चांगला लाल होऊ दे कांदा. हा माझा मोठा भाऊ आहे, त्याने हाती घेतले कालवण बनवायचं. धना पावडर, हळद, मीठ आणि धना पावडर टाकून हे माझे मोठे दीर आहेत मिक्स करतायत मटण. कारण चांगले गावाकडच्या मटणाला चांगली चव लागते. कांदा पण चांगला लाल होतोय. कांदा झाला फ्राय. आता हा मसाला टाकून सगळा मसाला एकदम मस्त फ्राय करून घेत आहेत. हा, मसाला झाला फ्राय. धना पावडर ना टाक 2 पॅकेट आहेत, ते दोन्ही पॅकेट टाक. धना पावडर आणि हळद. चांगला तेल सुटेपर्यंत भाजू दे मसाला. गावाला असं काही कार्यक्रम असला की घरचे पुरुष मंडळी पुढे होऊ नये ना, असं बनवतात कालवण. भाकरी वगैरे तर बायकाच म्हणजे महिला आहेत आपल्या त्याच बनवतात भाऊकीतल्या. हे बकऱ्याच्या मटणाची चरबी आहे.
त्याला तेल सुटतं म्हणून ह्या पातेल्यामध्ये टाकायचं, म्हणजे एक्स्ट्रा तेल टाकायची गरज नाही. तेल ऑलरेडी कमीच टाकलं होतं, कारण हे बकऱ्याची मटणाची चरबी टाकली ना की त्याला तेल सुटतं. मस्त मसाला फ्राय झालाय. चांगला मसाला फ्राय झाला. याच्यात आता मटण घालून घेत आहेत. हा टाका. हळूचा सागर. अजून 25-30 करावं लागतील. बंद करू नका. हे म्हणते 150 झाले म्हणून मी बंद केला. 126. आता अशीच ही मटणाची उकड शिजवू द्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये मसाला काळा तिखट घालायचं आहे. त्यानंतर आपलं कालवण तयार होईल. भाकरी तयार झालेल्या आहेत. पाणी घातलं, गरम गरम पाणी घालायचं. आता त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. कंदुरी करायची नाही. हा कंदुरी. अजून पाणी. हा पाणी गरम करा. पाणी. हो ही. अरे सागर, हे काय केलं तू? गावच्या पद्धतीने मग बादलीच ठेवायची याच्यात होय गरम. बरं आता याच्यावर झाकण ठेवायचं. मग हे बादलीतलं पाणी गरम झाल्यावर त्यात टाकायचं. हे लहान मुलांसाठी उकड काढून ठेवलेली आहे. याच्यात आता काळं तिखट आणि मसाला नाही घालायचा आहे. हे जे आळणी पाणी आहे मटणाचं ते आपण काढून घेतोय, कारण हे काळं तिखट आणि हे जे चण्याचं पीठ भाजून ठेवलेलं आहे ते आपल्याला मिक्स करायचं आहे. ही गावाकडे बनवायची ही वेगळी पद्धत आहे बघा. काळं तिखट आणि चण्याचं पीठ भाजून त्याचं वाटण केलेलं. हा भात झाला. बघू नंतर. आता हे ह्याच्यात एकदम तू हॅलो सोड. खाली जरा. गाठी होणार नाहीत त्याच्यात अशा. खाली जरा आवरायला लागलं. आरामात. मस्त मिक्स झालं ते. आता ते हाताने टाकलं ना त्याच्यामुळे गाठी नाही झालं. आता आपल्याला टाकायचं ह्या पातेल्यामध्ये. एक नंबर असं मटणाचं कालवण तयार होणार. आता मी काय करते, बोलताना तिकडून हलवते, माझा व्हिडिओ काढ लांबून. हा आरामात गरम आहे. काढून टोपले सब डाला है उसमें, इतना सारा मसाला पीस. टाकून नाही बघू शकत आता. तिखट मीठ नंतर बघूया. झालं तर काय करायचं. हा घट्ट आहे, थोडं पातळ करावं लागलं.
काय झालं मटणाचं कालवण तयार. सगळं पुरुष मंडळीनेच केलेलं आहे, पण मी आपलं म्हटलं चला एकदा घट्ट आणि पातळ असं कालवण देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. बघा नैवेद्य तयार झालेला आहे. हा मलिदा तयार केलेला आहे. ज्वारीची भाकरी, मटणाचं कालवण आणि हे जे आहे त्या आपल्या बुद्रुक साहेबांना चढवण्यासाठी हे हिरवी शॉल, नारळ, अगरबत्ती सगळं काही घेऊन आता आम्ही चाललो आहे बुद्रुक साहेबांच्या पायात पडण्यासाठी. आणि आज माझा नवस पूर्ण होतोय. तर चला तुम्हीही माझ्यासोबत दर्शन घ्या. पूर्ण आहे अगरबत्ती चालेल ना? वरून पकड ना, तो वरचा भाग पकड म्हणजे एक भाग वरचा पकड. ती काठी आहे ना? अरे दुसरी काठी 2 आणायचे छान. दुसरे झेंडा दुसरे 2 काढे कुठे इसा देख ना, इसा 2 काढे बघ. बघ कुठली पण काठी आहे. किती वेळेस ठेवायचा एकदा दोनदा? एवढी मोठी थोडा ठेवायचा प्रसाद थोडा बुद्रुक साहेब की एक प्लेट पुढे कुठे ठेवायचे? नारळ बाहेर ना? तसं पाय पडा. हात मागे, हात मागे. जसं पाया पडले तसं सगळ्यांनी पाया पडा. पाया पड. जेवा जेवा, पोट भरून जेवा. झालंय का चांगलं? बरं, पोट भरून जेवा. छाया किचन मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. अरे त्या सागर त्याला वाढ नाही हाफ प्लेट घेऊन बसलाय. ठेवलेली कोरकोट का. हे माझे काका बसलेले आहेत. हे मामा मागे गेल्या वर्षी यांच्याकडे मच्छी खाल्ली होती. हे कोण आहेत?
अच्छा आपले जावं गावचं. हो का मला नाही ना माहिती. गायकवाड आहे ती, गायकवाड. गायकवाड. हा, चला आता इकडे जेवायला वाडा त्या बसला. पाहुण्याला. वडा पटापटा जेवायला. इकडे वाडा. या पाहुण्याला तरी वाडा हो, या जावयाला. पाहुण्याला वाढला पहिला पिऊन घेतला अगोदर वाढा. ए पोरा तू एक हा, टाक इथं एक पळी वाढ तरी आणि एक मटण तिथं ही टाक. जावायचं आपल्याकडचं व्हिडिओ लांबलं नाही. हा. हॅलो काय झालं? जेवण वाढतो